परदेशात नोकरीसाठी अर्ज करताय तर मग सावधान, तुमची फसवणूक होऊ शकते। एका कंपनीनं घातलाय अनेकांना गंडा। तेलही गेलं आणि तूपही गेलं या म्हणीचा अनुभव औरंगाबादचे रहिवासी असलेल्या या विजय शर्मांना आलाय। परदेशात नोकरी करण्याचं त्यांचं स्वप्न साकार तर झालं नाही, उलट 50,000 रुपयांचा फटका त्यांना बसलाय। परदेशात नोकरी देण्याचं स्वप्न दाखवून ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट या कंपनीनं विजय शर्मांना गंडवलंय। अत्यंत नियोजित पद्धतीनं या कंपनीनं फसवणूक केल्याचा आरोप फसवल्या गेलेल्या लोकांनी केलाय। ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट कंपनीनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात दिली होती। कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशात स्टोअर मॅनेजर, प्लंबर, वेटर, हाऊसकीपिंग या पदांसाठी उमेदवार हवे असल्याचं त्या जाहिरातीत नमूद करण्यात आलं होतं। परदेशात लाख रुपये महिन्यांची नोकरीची संधी मिळेल या आशेनं विजय शर्मांसारख्या अनेकांनी या कंपनीशी संपर्क केला। मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली आपको न्यूजीलैंड के लिए लगेंगे और ऑस्ट्रेलिया और कनाडा के लिए 1.25 लाख रुपए का है। मैंने न्यूजीलैंड के लिए दिया, कई लोगों ने ऑस्ट्रेलिया के लिए दिया। 75,000 रुपये मेरे से मांगे थे, मैंने उनको 75,000 रुपये दिए। उसके रिसिप्ट वगैरह मेरे पास में है। अनेकांनी व्हिसा, विमानाची तिकीटं, वैद्यकीय चाचण्या यासाठी 50,000 रुपये कंपनीकडे जमा केले। काहींना ऑफर लेटर्सही आली, पण प्रत्यक्षात नोकरी किंवा परदेशी वारी यापैकी काहीच हाती आलं नाही। मोहम्मद आसिफ त्यापैकीच एक। हम इनको कॉल कर रहे थे तो अपूर्वा शाह का कॉल स्विच ऑफ बता रहा था, और यहाँ की जो ब्रांच मैनेजर है नेहा पाटिल, तो नेहा पाटिल को फ़ोन कर रहे थे। पहले तो रिसीव नहीं कर रहे थे, बाद में फिर मैडम का फ़ोन आया कि सर मिसिंग है, और मैं उनको कॉल कर लगा रही हूँ, लग रहा ही नहीं। मैं उनकी रिपोर्ट देने के लिए उस्मानपुरा पोलीस स्टेशन आई हुई है। ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट या कंपनीनं आपली फसवणूक केल्याचं लक्षात आल्यावर पीडितांनी पोलिसात धाव घेतली। ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट या कंपनीने जाहिरात दिली होती। त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड या देशामध्ये त्यांना नोकरीसाठी आमिष दाखवण्यात आलं होतं। त्यासाठी त्यांना पासपोर्ट आणि व्हिसा आणि जाण्याचे एअर तिकीट यासाठी अमाऊंट मागण्यात आली होती। 10,000 रुपयापासून ते साधारणतः 75,000 रुपयापर्यंतची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात आली होती। असं साधारणतः 80 ते 90 मुलांना फसवल्या गेल्याची शक्यता आहे, परंतु आतापर्यंत 49 लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत, त्याचा तपास चालू आहे। ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट कंपनीसाठी फसवणूक झालेल्या तरुणांनी अंधेरीतल्या एका बँकेत पैसे भरले होते। या पार्श्वभूमीवर अंधेरी पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे। अशा प्रकारे सुमारे 800 लोकांना ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंटनं फसवल्याचं आता पुढे आलंय। त्यामुळे यापुढे नोकरीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवताना जरा जपूनच। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।